जसं तुम्ही सांगितलं हेल्थसाठी तुम्ही डॅशबोर्ड आणणार म्हणजे सर्व्हिसेस ऑनलाईन आपल्या मॅक्झिमम घेऊन जायचा विचार आहे, तसंच आपल्या इतर सर्व्हिसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आणण्यासाठी काही आपलं धोरण आपण एक्झिक्यूट करायचा विचार आहे का? प्रत्येक जे शासकीय काम असेल किंवा इतर कामाची आपल्या जनतेच्या उपयोगाचे पडणार ते नक्कीच सगळं कार्य पारदर्शक संवेदनशील असण्याचा काम आमच्या माध्यमातून होणार आहे, माननीय सभागृहाच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आता तत्परतेने महासभेची किंवा इतर आपल्या सभागृहाची वाट बघतायत का, तर त्याच्या माध्यमातून त्या लोकांसाठी जास्तीत जास्त काम करायचे. जे 6 वर्षाचा बॅकलॉग झालेला आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे आणि त्याचसाठी पहिल्या सभेतच आम्ही अशा समित्यांचे गठनही केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये किंवा मागील 6 वर्षामध्ये जी चुकीचं धोरणं प्रशासनाच्या माध्यमातून राबवलेले आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी किंवा ज्याही गोष्टी ज्या जनतेच्या भवितव्याच्या दृष्टीने हानिकारक होत्या त्या गोष्टींचा पूर्णपणे अभ्यास करून आणि त्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा. आज ट्रान्सपोर्ट कमिटी फॉर्म केली गेली, तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की नॉर्मली जे रूल्स फॉलो होतात त्याला क्रॉस करून मेजॉरिटीचा वापर करून ट्रान्सपोर्ट कमिटी फॉर्म केली गेली. त्याच्यावरती तुमचं काय? या 5 वर्षामध्ये किंवा मागील 6 वर्षामध्ये जी चुकीचं धोरणं प्रशासनाच्या माध्यमातून राबवलेले आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी किंवा ज्याही गोष्टी ज्या जनतेच्या भवितव्याच्या दृष्टीने हानिकारक होत्या त्या गोष्टींचा पूर्णपणे अभ्यास करून आणि त्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज ट्रान्सपोर्ट कमिटी फॉर्म केली गेली, तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की नॉर्मली जे रूल्स फॉलो होतात त्याला क्रॉस करून मेजॉरिटीचा वापर करून ट्रान्सपोर्ट कमिटी फॉर्म केली गेली. त्याच्यावरती तुमचं काय? पहिल्याच सभागृहात सुरुवातीलाच वक्तव्यामध्ये बोललं गेलं की हे जे सभागृह आहे ते कायद्याच्या नियमापासूनच चालवलं जाणार आहे. महाराष्ट्र अधिनियमाच्या माध्यमातून 25(2) असं दिलेलं की सदस्य एकतर जे निवडून आलेले सदस्य त्यांच्या माध्यमातून असतील किंवा त्या पालिका सदस्यांव्यतिरिक्त असतील आणि पालिका सदस्यांव्यतिरिक्त जर असतील तर त्याच्यामध्ये 31 हा कलम लागू होत नाही, ज्याच्यामध्ये 31 हा कलम असा आहे की तोलानी संख्याबळाप्रमाणे नियुक्ती होते. तर सर्वांमध्ये मंजूर असं बहुमताने मंजूर झालं की पालिका सदस्यांव्यतिरिक्त ही सदस्य नेमले जातात, ज्यांना परिवहनचा वाणिज्य किंवा इतर जे क्षेत्र आहेत त्यांचा एक सखोल ज्ञान त्यांना असेल असे सदस्य आपण परिवहन सदस्य म्हणून नेमणार आणि त्या पद्धतीनेच आपण ते पूर्ण कार्यभार पालिकेचा सभागृहाचं चालवलं आहे. कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर काम त्या सभागृहात झालेलं नाही. जी पण सदस्यांची निवड आहे ती पूर्णपणे कायदेशीर आहे, ज्यांना आपण 2007चं उदाहरणही जोडलेलं आहे, जिथं माननीय न्यायालयाने सहमती दर्शवली.